राज्यभरात विविध ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना, अनेक ठिकाणी वाहतूक विस्कळीत तर वाहनांचंही नुकसान. मुंबईत 4 दिवसात 3 जणांचा मृत्यू. मुंबईनंतर मीरा भाईंदरमध्ये झाड कोसळून आज आणखी एकाचा बळी. जखमी दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू. साकीनाका मॅनहोल दुर्घटनेवर प्रश्नचिन्ह. मॅनहोल उघडण्याचे कोणतेही वर्क ऑर्डर नव्हती. अतिरिक्त आयुक्तांची माहिती. महापौर खोटं बोलतायत की प्रशासन? किशोरी पेडणेकरांचा सवाल. मुंबईत होणाऱ्या दुर्घटनांना नगरविकास खातं जबाबदार. सर्व काही दरेगावात बसून होत नाही. आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका. झी 24 तासच्या रिअलिटी चेक नंतर प्रशासनाला जाग. उघड्या मॅनहोलवर बसवली झाकणं. मॅनहोलच्या बाजूला बॅरिकेडिंग. नाशिकच्या मालेगावात घराचा स्लॅब कोसळून दुर्घटना. मुसळधार पावसामुळे स्लॅब कोसळून आजी आणि नातवाचा मृत्यू. अग्निशमन दलाने घरातील इतर तिघांना सुरक्षित बाहेर काढलं. दानचोरी विरोधात उद्धव ठाकरेंचा एल्गार. 5 जुलैला राज्यभर रामरक्षा आंदोलन. ठाकरे अयोध्येचा दौराही करणार. केतन अग्रवाल हत्या प्रकरणी आरोपीला कोठडी. सिया आणि चेतनला न्यायालयीन कोठडी. 14 दिवसांची कोठडीमध्ये दोघांची रवानगी. राज्यात भेसळ मुक्त दुधासाठी नवे आदेश. दूध सुरक्षेसाठी कठोर मार्गदर्शक सूचना जारी. अन्न सुरक्षा नियमांची सक्त अंमलबजावणी होणार. शाळेच्या 500 मीटर परिसरामध्ये एनर्जी ड्रिंक विक्रीवर बंदी. मंत्री नरहरी झिरवाळांची विधानसभेमध्ये माहिती. एनर्जी ड्रिंकमुळे शाळकरी मुलांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचं समोर.